आज आपण सराव संच 2.1 पाहूया. तर यामधला पहिला प्रश्न आहे, सर्वांनी पुस्तक समोर ठेवायचं आहे. खालीलपैकी कोणत्या परिमेय संख्यांचे दशांश रूप खंडित असेल किंवा कोणत्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असेल असं विचारले. आता काल आपण बघितलेलं आहे, खंडित म्हणजे काय. समजा एखादी संख्या असेल तर उदाहरणार्थ 4/2, तर 2 4, भागाकार इथं थांबतो, बाकी शून्य उरते, तर याला आपण खंडित रूप असं म्हणतो. आणि अखंड आवर्ती म्हणजे काय, तो भागाकार संपतच नाही, अखंडपणे चालू राहतो, त्याला आपण काय म्हणतो, अखंड. आणि पुन्हा पुन्हा जर येत असेल तर त्याला आवर्ती म्हणतो. तर इथं पहिलं उदाहरण बघूयात आपण. प्रश्न पहिल्यातलं पहिलं, तर तुमचा या वर्षीचा अभ्यासक्रम थोडासा कमी केलेला आहे आणि त्यामध्ये 3च उदाहरणं घ्यायची आहेत आपल्याला. तर पहिलं उदाहरण आहे 13/5. तर पान नंबर 21 वरती पुस्तकामध्ये वर जी चौकट आहे त्या चौकटीमध्ये एक दुसरं जे काही त्यांनी लक्षात ठेवूया असं म्हटलेलं आहे, त्यामध्ये जर छेदस्थानी 5 असेल किंवा 5च्या पटीतल्या संख्या असतील ज्याच्यामध्ये कुठली मूळ संख्या नसेल छेदस्थानचा अवयव, तर ही संख्या काय असते, खंडित असते. किंवा हे रूप किंवा याला जर आपण दशांश रूपात रूपांतरित केलो तर ते खंडित रूप आपल्याला मिळेल. मग काय म्हणणार, खंडित रूप. आणि खंडित जी काही संख्या असते, खंडित रूपात मांडलेली संख्या जी असते ती आवर्ती पण असते. कारण जो काही भागाकार येईल, आता आत्ताच उदाहरण 4/2 2.000 असं आपण आवर्ती लिहू शकतो. म्हणजे खंडित जो भागाकार असतो तो आवर्ती सुद्धा असतोच. तर एवढं सिंपल तुम्हाला आहे, 1 मार्काला वगैरे हे असतं. जर तुम्हाला कळालं नाही तर सरळ तुम्ही काय करू शकता, 5ने 13ला भागा, तुम्हाला लक्षात येईल. बघा इथं भागून बघूयात आपण पाहिजे तर. तुम्हाला हे जर डायरेक्ट कळत नसेल तर 5 दोन्ही 10, बाकी उरली 3, वरून घेतला 0, काही नसताना 0 घेतोय आपण, म्हणून भागाकारामध्ये काय करायचं, पॉईंट मांडायचं. आणि 5चा पाढा आता 30 येईपर्यंत, 5 सख्ख 30. बघा भाग, बाकी 0 उरली, तर म्हणून याला काय म्हणायचं, खंडित रूप. त्यानंतर तुम्ही इथं लिहू शकता मग 13/5 बरोबर 2.6 हे खंडित रूप आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे 2/11. आता 2/11 म्हणजे आपण भागाकार करायचंच का, ठीक आहे, करूनच दाखवते तुम्हाला, म्हणजे भागाकाराची सवय होऊन जाईल. 11 0 0, बाकी उरली 2, वरून घेतला 0, 11चा पाढा 20 येईपर्यंत. आता काही नसताना 0 घेतलंय म्हणून इथं पॉइंट मांडणार. 11 1 11, बाकी किती उरली 9, तर इथं घेऊयात आपण, बाकी उरली 9, वरून घेतला 0, 11 8 88, बाकी उरली 2, पुन्हा 11 1 11, बाकी 9 9, 0 घेतलं, पुन्हा 8 येणार आहे, म्हणजे पुन्हा 90 आलं. बघा 90 आलं की पुन्हा 11 8 88, तर हे आवर्ती भागाकार आपल्याला मिळाला. मग इथं लिहूयात आपण बरोबर 0.18 आवर्ती. आणि कसलं रूप आहे मग हे, अखंड आवर्ती रूप. त्यानंतर तिसरं जे उदाहरण आहे, तिसरं पण आपण पाहूयात. तिसऱ्यामध्ये काय दिलेलं आहे पहा, 29/16. आता 16ने भागायचं आपल्याला. मग 16चा पाढा म्हणा, 16 1 16, 29 मधून 16 गेले, किती राहिले, 9तून 6 गेलं 3, वरून घेतला 0, काही नसताना 0 घेतला म्हणून पॉइंट. 16चा पाढा 130 येईपर्यंत, 16चा पाढा 130 किती येणार आहे, 16 8 28 असे. तर असं आपल्याला भागाकार करावा लागेल. किंवा तुम्ही असंही करू शकता की छेदस्थानी बघा 16चे अवयव काय आहेत,
2च्या पटीत आहे. 2 2 2 गुणिले 2 2 आहे ना. अवयव जर 2 आणि 5 असेल तर ते खंडित रूप असतं, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे इथं सुद्धा आपण असंच भागाकार करत राहिलो तर हा भागाकार कुठंतरी थांबणार आहे, म्हणून याला काय म्हणूयात आपण, खंडित रूप. तर हे खंडित आहे की नाही तुम्ही चेक करायचे, भागाकार करा, बाकी 0 यायला पाहिजे. त्यानंतर पुढचं चौथं उदाहरण बघूयात आपण. 17/125. तर छेदस्थानी बघा अवयव काय पडणार 125चे, 5 गुणिले 5, 5 5 25, 25 5 1600. म्हणजे छेदस्थानी 2 आणि 5 यापैकीच अवयव आहे, म्हणजे हे सुद्धा काय आहे, खंडित रूप. म्हणजे असं भागाकार प्रत्येक वेळी करायलाच पाहिजे असं काही नाही. जेव्हा तरी म्हणतात की हे जे रूप आहे ह्याला दशांश रूपात लिहा म्हटल्यानंतर तुम्हाला तिथं भागाकार करावा लागेल. आता प्रश्नात काय विचारले आपल्याला, केवळ खंडित रूप आहे का अखंड रूप आहे एवढंच विचारलेलं आहे. म्हणून आपण काय करणार आहे, त्याच्या छेदावरून ठरवणार आहे खंडित आहे किंवा अखंडित आहे. तर हे चौथं झालं. आणि पाचवं उदाहरण पहा, 11/6. आता छेद बघा याचा 2 आहे आणि 3 आहे, 2×6 हो की नाही. तर हा 2 चालेल आपल्याला, पण 3 आला बघा, आणि 3 ही मूळ संख्या आहे. जे 2 सोबत तुम्हाला सगळ्या संयुक्त संख्या आल्या तर चालतील, पण मूळ संख्या नको आहे आपल्याला. छेदाचा जो अवयव आहे तो 2 आणि 5 या 2च मूळ संख्या पाहिजेत, त्या व्यतिरिक्त कुठल्याही मूळ संख्या नको. सगळ्यांना माहिती आहे मूळ संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला त्याच संख्येने किंवा 1ने भाग जातो, इतर कुठल्या संख्येने भाग जात नाही. 2 आणि 5 मूळ आहे, 3 सुद्धा मूळ आहे, पण आपल्याला छेदस्थानी फक्त 2 आणि 5 ह्याच मूळ संख्या पाहिजेत, दुसऱ्या मूळ संख्या नकोय. 3 हा मूळ आहे, त्यामुळे हे रूप काय येणार आहे, अखंड आवर्ती रूप. बघा तर इतकं सोपं आहे. कसं लक्षात ठेवणार, 2 आणि 5 हे 2 संख्या जर छेदस्थानी असतील तरच आपण काय म्हणणार आहे त्याला खंडित रूप, किंवा छेदस्थानी आपल्याला वेगळ्या कुठल्या तरी मूळ संख्या आल्या 2 आणि 5 व्यतिरिक्तच्या, तर आपण त्याला अखंड आवर्ती रूप आहे असं म्हणणार आहोत. तर हा झाला आपला पहिला प्रश्न. त्यानंतर दुसरा प्रश्न पहा. दुसऱ्या प्रश्नामध्ये काय विचारले की खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. तर दशांश रूपात लिहा म्हणजे मी आता सांगितल्यासारखं, जेव्हा दशांश रूपात लिहा म्हणतात तेव्हा आपल्याला हा भागाकार करावा लागतो, आणि भागाकार करून जे काही उत्तर पॉइंट मध्ये येईल त्यालाच आपण दशांश रूप असं म्हणतो. तर आता इथं उदाहरणात काय दिलेलं आहे पहा, 127/200. आपल्याला भाग घालता येतो, 2 ने भाग घालूयात आपण, बेक बे बे 0 0 बे 0 0. आता इथं खरं 2 ने भाग जात नाही तरी पण आपण घालूयात बघा, पॉइंट मध्ये येईल. बे सख्ख 12, बाकी 0 उरली, बे त्रिक 6, 7तून 6 गेले, 1 राहिलं, वरून घेतला 0, म्हणून इथं पॉइंट बे पंचे 10. म्हणजे इथं काय आलं 63.5 छेद 100. आता छेदस्थानी 100 असेल तर भागिले 100 असेल तर ती संख्या काय होणार आहे, लहान. किती पटीनं लहान होणार आहे, 100 पटीनं लहान. आणि 100 पटीनं लहान जर आपल्याला करायचे असेल तर सिंपल काय करायचं आपण, म्हणजे हा छेदस्थानचा जर 100 मला घालवायचं असेल, त्याचं रूपांतर पॉइंट दशांश मध्ये करायचं असेल तर मी काय करणार, हा जो पॉइंट आहे छेदस्थानी जेवढे 0 आहेत तेवढे घरं डावीकडे सरकवणार, म्हणजे हा पॉइंट इथं येईल, संख्या लहान करणार मी, म्हणजे काय येईल 0.635. हे झालं आपलं उत्तर. दशांश रूपात लिहा म्हटलेलं आहे, म्हणजे 200 न तुम्ही भागत बसला तर हेच उत्तर येणार आहे. असं सोप्या पद्धतीनं सुद्धा तुम्हाला करता येईल. त्यानंतर दुसरं उदाहरण पहा, 22/99. आता कालच तुम्हाला सांगितले मी, छेद 9, 99, 999 असेल तर कसं सोडवायचं,
किती घरं इथं आवर्ती असतील? 2 9 आहेत म्हणजे 2 घरं आवर्ती असतील. म्हणजे आपण लिहिताना कसं लिहिणार? इथं 2च घरं दिलेली आहेत म्हणजे 0.22 आवर्ती. लक्षात येते? तिसरं उदाहरण पहा, 23/7. आता इथं आपल्याला याला सुद्धा दशांश रूपात लिहायचं आहे. पुन्हा आपण काय करूयात? 7ने 23ला भागूयात. 7 त्रिक 21. 23मधून 21 गेले 2, वरून घेतला 0. 7चा पाढा 20 येईपर्यंत 7 2 14. आता वरून घेतले 0 आपण काही नसताना घेतला म्हणून इथं पॉईंट टाकूयात. 7 2 14. 20मधून 14 गेले 6 राहतात. वरून घेतला 0. 7 8 56. 60मधून 56 गेले 4 राहतात. 10तून 6 गेले 4. हातचा परत 6तून 6 गेले 0. वरून घेतले 40. 7चा पाढा 40 येईपर्यंत 7 5 35. मी इकडं लिहिते पहा हे 40 यातून 7 5 35 वजा केलं 0. 5 राहिलं बघा. वरून घेतला 0. हा काय भागाकार थांबत नाही वाटतं. 7 7 49. 50मधून 49 गेले 1 राहतात. वरून घेतला 0. 7 1 7. बाकी उरली 3. 7 चौक 28. 30मधून 28 गेले 2. वरून घेतला 0. आता 20 येईल बघा. इथं आहे 20. परत भाग कितीचा जाणार आहे? 7 2 14चा. 14 पुन्हा 7 8 56 8. म्हणजे हे एवढं सगळं आवर्ती येतं बघा. किती घरं आहेत? 2 4 6 घरं आहेत आवर्ती. तर आपल्याला उत्तर म्हणजे आपल्याला कधी कधी असा मोठा भागाकार करावा लागतो, विशेषतः जेव्हा छेद 7 असतो तेव्हा लक्षात ठेवा जास्त घरं 6 7 8 घरापर्यंत भागाकार करायचा. तर एवढं सगळं काय आहे? आवर्ती आहे. 4/5. 4/5 पुन्हा 5 आपण भाग घालू शकतो. येत नसेल तर असं भाग घाला सरळ. 5 40ला भागणे 4ला भागणे 5 0 0 4 उरलं. वरून घेतला 0. काही नसताना 0 घेतला की 0.45. बाकी आली 0. म्हणजे 4/5 बरोबर किती आलं? 0.8. हे झालं चौथं. आणि पाचवं 17/8 आहे. 17/8 कसं घेणार आहे आपण? भागाकार करायचे सरळ. 8ने 17ला भागा. 8 2 16. 17तून 16 गेले 1. वरून घेतला 0. म्हणजे सिंपल आहे बघा. नुसतं भागाकार करायचे तुम्हाला इथं. 8 1 8. 10तून 8 गेले बाकी उरली 2. वरून घेतला 0. 8चा पाढा 20 येईपर्यंत 8 2 16. बाकी उरली 4. 20तून 16 गेले 4. 8 5 40. तर बाकी आली 0. तर लक्षात घ्या इथं बघा 8 याचे अवयव काय पडतात? 2 गुणिले 2 गुणिले 2. सगळे अवयव 2 किंवा 5च्या पट्टीत असतील तर तो जो भागाकार असतो तो खंडित असतो, हे लक्षात ठेवा. म्हणून इथं काय आलं? 17/8 बरोबर 2.125. ही हे खंडित रूप आपल्याला मिळालं. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न दुसरा आहे. प्रश्न तिसरा पहा. खालील परिमेय संख्या P/Q या रूपात लिहायचं आहे. आता काय केलं आपण? P/Q रूपात अंशछेदाच्या रूपात दिलेलं पॉईंट दशांशमध्ये लिहिलं. आणि आता आपल्याला काय करायचं आहे? अंशछेदाच्या रूपात रूपांतरित करायचं आहे. म्हणजे आता पॉईंटमध्ये तुम्हाला दिलं जाईल. उदाहरणार्थ प्रश्न तिसऱ्यामधलं पहिलं पहा. 0.6 आवर्ती. मग आता याला आपल्याला P/Q म्हणजे अंश आणि छेदाच्या रूपात लिहायचं आहे. कसं लिहिणार पहा. काल सांगितलेलं तुम्हाला. पहिल्यांदा याला सगळ्याला x मानायचं. x बरोबर 0.6 आवर्ती मानू. आता ह्या समीकरणाला दोन्ही बाजूनं किती घरं आवर्ती आहेत? एकच घर. त्यामुळे 10ने गुणूयात. 10x बरोबर
तर 10ने गुणल्यानंतर प्रत्यक्षात 0.6 आवर्ती म्हणजे काय आहे, 6 6 6 असे. आणि याला जेव्हा आपण 10ने गुणतो, फक्त ही संख्या 10 पटीनं मोठी होणार आहे आणि मोठी झाली की हा पॉईंट फक्त एक घर पुढं सरकेल. म्हणजे काय येणार आहे, 6.6666 येईल. त्यालाच आपण काय लिहू, आवर्ती. तुम्ही लिहिताना पेपरमध्ये एवढंच लिहायचं आहे, तर ही सोपी पद्धत तुम्हाला द्यायला मी. तर याला समीकरण आपण 1 मानलं आणि समीकरण याला 2 मानलं, तर ह्या दोघांची काय करणार आहे आपण, वजाबाकी. डाव्या बाजूतून डावी बाजू 10x वजा x बरोबर उजवी बाजू काय आहे, 6.6 आवर्ती वजा 0.6 आवर्ती. या दोघांची वजाबाकी 6.6 आवर्ती वजा 0.6 आवर्ती काय येतं पहा. 6 आवर्ती काय येणार आहे, 0. 6तून 0 गेले 6, म्हणजे किती आलं, 10x वजा x 9x बरोबर 6 आलं. आपल्याला xची किंमत काढायची आहे. मग x बरोबर 6 हा गुणिलेचा 9 इकडे येताना काय होईल, भागिले 9. आणि एवढ्यावर ठेवून चालणार नाही, आपल्याला इथं भागाकार करू शकतो आपण. 6/9 लिहिला तरी काही फरक पडत नाही. 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9. म्हणजे x बरोबर, किंवा जे काही आपल्याला संख्या दिलेली आहे ज्याला आपण x मानलेलं आहे ते उत्तर लिहूयात. म्हणून 0.6 आवर्ती बरोबर किती आली किंमत, 2/3. तर या पद्धतीनं तुम्हाला सोडवायचं आहे, अंश छेदाच्या रूपात रूपांतरित करायचं आहे. असंच दुसरं उदाहरण पाहूयात आपण. दुसरं उदाहरण काय आहे पहा. तर दुसऱ्या उदाहरणात आता आवर्ती 2 घर आहेत पहा. 0.37 आवर्ती म्हणजे 37 हे आवर्ती आहे. मग आपण परत पहिलं वाक्य काय येणार, x बरोबर 0.37 आवर्ती मानू. म्हणून आता कितीनं गुणावं लागेल याला, 100ने गुणून. मागच्या उदाहरणात पण लिहिलं तरी चालेल. 100ने गुणलं तर एक्सला 100ने गुणलं 100x. तर ह्या 0.37 आवर्ती म्हणजे काय, 37 असं येणार आहे. आणि याला जेव्हा आपण 100ने गुणू, 100 म्हणजे 2 घरं आहेत, तर 2 घरं हा पॉईंट उजवीकडे सरकेल. बघा लक्षात ठेवा, गुणिले करताना दशांश चिन्ह हा उजवीकडे सरकतो आणि जेव्हा आपण भागाकार करत असतो तेव्हा दशांश चिन्ह हा डावीकडे सरकतो. लहान होतो तेव्हा संख्या लहान होते आणि गुणिले करताना संख्या मोठी होते. 0.37 आता काय होणार आहे, 37. 37.37 असा अखंड येणार आहे. त्यामुळे इथं काय लिहिणार पहा आपण, हा जो 37 आहे, 2 शून्य असलेल्या 100ने गुणला आपण, म्हणून हा जो पॉईंट आहे तो इथं पुढं जाईल. म्हणजे 37.37 पुढचा आवर्ती तसंच राहणार आहे. तर याला 1 म्हणणार आणि याला 2. पुन्हा 2 आणि 1ची काय करूयात, वजाबाकी. 2 मधून 1 वजा केलं की डाव्या बाजूतून डावी बाजू वजा करणार, उजव्या बाजूतून उजवी बाजू. मग डावी बाजू काय आहे, 100x वजा x बरोबर उजवी बाजू काय आहे, 37.37 आवर्ती वजा 0.37. मी याच्या खालीच लिहिते बघा, म्हणजे आपल्याला सोपं जाईल. 0.37 आवर्ती. तर हे दोन्हीचा काय होईल, लोप. म्हणजे 100x वजा 1x, 100 मधून 1 गेला, किती राहिले, 99x. हा 37 आवर्ती गेला, राहिलं काय, 37 मधून 0 गेले 37. आपल्याला x काढायचं आहे. 37 हा गुणिलेचा बरोबरच्या दुसऱ्या बाजूला जाताना काय होईल, भागिले 99. तर असं अंश छेदाच्या रूपात आलं पहा. याला भाग जात असेल तर आपण भाग घालू शकतो. तर या पद्धतीनं तुम्हाला सोडवायचं आहे. काय केलं लक्षात येतं का बघा, 2 घरं आवर्ती आहेत म्हणून 100ने गुणलं. मागच्या उदाहरणात एकच घर होतं 6, तर एकच अंक आवर्ती होता म्हणून एकावर 1 शून्यानं गुणलं. आता 2 अंक आवर्ती आहेत म्हणून एकावर 2 शून्यानं गुणलं. एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. वजाबाकी केलं की उत्तर मिळून जातं. आणि तिसरं जे आहे ते याच पद्धतीनं आहे. नाही, तिसरं जरासं वेगळं बघूयात आपण. 0 पॉईंट नाही आहे त्याच्यामध्ये, काय दिलेलं आहे, 3 पॉईंट असं दिलेलं आहे. त्यामुळे आपण
ते एक सोडून पाहूयात. 3.17 आवर्ती. पुन्हा पहिली पायरी काय असणार आपली, दिलेली संख्या मानायची. x बरोबर 3.17 आवर्ती मानू आणि याला समीकरण 1 म्हणणार. आता याला किती घरं आवर्ती आहेत पहा, 2 घरं आहेत, 1 आणि 7, म्हणून कितीनं गुणणार, 100ने गुणून. मग x ला 100ने गुणलं 100x. तर इथं 100ने गुणताना 2 घरं काय होणार आहे, दशांश चिन्ह उजवीकडे, म्हणजे काय येईल, हा 3 आहे तसा हा पॉईंट फक्त 2 घरं सरकेल, म्हणजे काय होणार 317 नंतर पॉईंट येईल आणि पुढं 17 आवर्ती आहेच, म्हणजे पुन्हा 17 आवर्ती तसाच म्हणला आपण. याला समीकरण 2. आता काय करणार आहे आपण, 2 आणि 1 यांची वजाबाकी. समीकरण 2 डावी बाजू बघा काय आहे, 100x वजा 1 ची डावी बाजू x बरोबर उजवी बाजू काय आहे 2 ची, 317.17 आवर्ती वजा 1 ची उजवी बाजू काय आहे 3.17 आवर्ती. तर जर आपण सोडवलो 100x वजा 1x 99x, तर 17 आवर्ती दोघांची वजाबाकी, उत्तर काय येणार 0. आता राहिले पूर्णांक, 317 वजा 3, 317 मधून 3 गेले किती राहतात 314, म्हणून x बरोबर 314/99. तर हे झालं आपलं उत्तर. p/q या रूपात आपण संख्या रूपांतरित केली. याच पद्धतीनं चौथं तुम्हाला सोडवायचं आहे. काय आहे बघा चौथं, 15.89 आहे, 15.89 आवर्ती. मग असंच येणार आहे, 100नेच गुणणार आहे. इथं फक्त काय येणार आहे, 317 ऐवजी आधी 15 लिहिणार आणि त्याच्या पुढचा 89 असं येईल आणि मग तुम्हाला सोडवायचं आहे. कळलं? तर चौथं हे तुम्ही घरी करणार आहात. आणि पाचवं पाहूयात आपण. पाचवं काय आहे पहा, 2.514 आवर्ती. आता ॲक्च्युली ह्याला 514 असं वाचत नाहीत, पॉईंट नंतर संख्या नसते ती, खरं तर तो अपूर्णांक असतो, त्यामुळे वाचताना त्याला ॲक्च्युली हे 5.1 सहस्त्रांश असा त्याचा अर्थ असतो. एवढं सगळं आपण वाचू शकत नाही, म्हणून आपण काय म्हणतो 2.514, 514 सहसा म्हणत नाहीत. मग आता आपल्याला याला p/q या रूपात मांडायचं असेल तर पुन्हा आपण काय करणार आहोत, x मांडणे. x बरोबर 2.514 आवर्ती मानू आणि याला समीकरण काय म्हणणार 1. आता किती घर आहेत बघा आवर्ती, 3 घर आहेत, म्हणजे कितीनं गुणणार आहोत आपण, 1000ने गुणून. मग डाव्या बाजूला 1000ने गुणलं 1000x बरोबर. तर इथं 1000ने गुणायचं आहे, हा 2 आधी तसाच येईल, हा फक्त दशांश चिन्ह सरकणार आहे उजवीकडे. किती घरं, 3 घरं, 3 शून्य आहेत म्हणून 3 घरं. मग काय येईल 2514. हा पॉईंट इथे आला की परत 514 आवर्ती आहे, त्यामुळे 514 आवर्ती. तर याला विधान 2. परत या दोघांची काय करणार आहे आपण, वजाबाकी. 2 वजा 1 काय येतं पहा, 1000x वजा 1x या दोघांची वजाबाकी. आता उजव्या बाजूची वजाबाकी, 2514.514 आवर्ती. तर यातून वजा काय करायचं आहे आपल्याला, 2 पॉईंट इथं लिहू शकता तुम्ही 514. तर वजाबाकी करा, 1000तून 1 गेला, 1000तून 1 गेला की किती राहतात 999x. तर 514 आवर्ती काय होणार आहे, लोप, फक्त पूर्णांकांची वजाबाकी. 2514 मधून 2 गेले, 14तून 2 गेले, 12 राहणार, म्हणजे 2512. म्हणून x बरोबर 2512. हा गुणिलेचा छेदस्थानी आला, काय होईल छेद 999. तर हे झालं आपलं अंश छेद रूप.